अध्यापक लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर उपोषण स्थगित केलं। यावरून पंकजा मुंडेंनी हाकेंचं कौतुक केलं। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याविरोधात आता ओबीसी समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसी आरक्षण बचाव म्हणत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात सलग दिवसांपासून उपोषण सुरू आहे। हाकेंच्या उपोषणाला वाढता पाठिंबा आहे। हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरून हाकेंच्या उपोषणाला समर्थन देत आहेत। यातच ओबीसी नेत्यांनीही आता उघडपणे हाकेंची बाजू घेतल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी हाकेंच्या आंदोलनाची स्तुती करत हाके विरोधकांना टोला लगावलाय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात। आंदोलन कसं करावं, सालस, अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना, मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणं शिकायचं असेल तर वडीगोद्रीमध्ये पहा। वा रे वा। पंकजा मुंडे, ओबीसी नेत्या। लक्ष्मणराव हाकेंनी आपले मत आणि मागण्या सांगितलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे। ही मागणी अत्यंत न्याय आहे। याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही। चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही। विशेष म्हणजे पंकजा यांनी हाकेंचं समर्थन करतानाच मराठ्यांच्या सरसकट ओबीसी आरक्षणालाही विरोध केलाय। याविषयी उघड भूमिका त्यांनी एक दिवसाआधीच जाहीर केली होती, ज्यात त्यांनी ट्विट करत मराठा समाजाला दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर संशय उपस्थित केला होता। राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्रीत जाऊन भेटल्याचं समजतं। ते योग्यच आहे। हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय आणि सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे। सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट्स दिले गेले आहेत का, असं असल्यास त्याची चौकशी करावी। तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी। या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत। शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल, अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे। काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाकेंची भेट आणि आता थेट त्यांच्या आंदोलनाची स्तुती करत पंकजा उघडपणे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसतंय। त्यामुळे हाकेंविरोधात सातत्यानं टीकेची झोड उठवणारे मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पंकजा यांच्या या भूमिकेवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। ते किती गेले तरी ते दुःख नाही। दुःख हे की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळनंच बसवलेले, छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत, सत्ताधाऱ्यातले पण, ही मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला। जर हे ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे। एकंदरीत लोकसभा निवडणुकीआधी आरक्षण वादापासून काहीशा दूर असलेल्या अनेक ओबीसी नेत्यांनीही आता थेटपणे हाकेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसी नेत्यांच्या मध्यस्थीने हाकेंचं उपोषणही बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता मनोज जरांगेंची पुढची रणनीती काय राहते, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि कुणबी जात प्रमाणपत्रांचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।